यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांचा माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन केला आणि पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी केल्याचं सांगण्यात आलंय। आणि स्वतः सुधाकर बडगुजर आपल्या सोबत आहेत। सुधाकर जी, हा निर्णय तर आपल्याला कळला असेलच, कशा प्रकारे आपल्याला हा निर्णय कळला की माध्यमातूनच आपल्याला तो कळवण्यात आलाय आणि आपली पहिली प्रतिक्रिया या निर्णयावर? पक्षात नाराजी व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही हो, आणि पक्षाने जी केलेली कारवाई आहे त्यावेळेस योग्य वेळीच मी उत्तर देईन। काय नेमकं तुम्हाला सांगण्यात आलंय? पक्षाकडून तुम्हाला काय नेमकं सांगण्यात आलंय या सगळ्या प्रकाराबद्दल? मला माझ्याशी कुठली चर्चा झालेली नाही। बरं, मी आज आउट ऑफ आहे, मी नाशिक शहराच्या बाहेर आहे। हो आज पक्षाने प्रेस ठेवली होती, प्रेसला मी गेलो नाही। हो, मी बाहेर असल्यामुळे माझा नियोजित दौरा होता आणि ते पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना कळवलेला होता। परंतु पक्षामध्ये जर अशा प्रकारची नाराजी व्यक्त करणं किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्यावरनं जर अशी कार्यवाही होत असेल तर ती मला असं वाटतं चुकीची आहे। सुधाकर बडगुजर जी, ज्या प्रकारे हा निर्णय घेण्यात आलाय याच्या मागे नेमकं काय कारण आहे असं आपल्याला वाटतंय? जर पक्षाने दिलेलं कारण आपल्याला मान्य नसेल तर मग नेमकी का ही हकालपट्टी झाली असावी असं तुम्हाला वाटतं? जे त्यांनी हकालपट्टी केली तो पक्षाचा निर्णय आहे। त्यांनी कोणाला पक्षात ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं हा त्यांचा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे। त्याच्यावरती मी काय बोलणार? त्याच्यावरती मला योग्य वेळी मी देईल उत्तर त्या जे द्यायचे ते। ओके, ठीक आहे। बडगुजरजी, आपली पुढची भूमिका काय असेल? वेळ आल्यावर सांग। ज्या प्रकारे आपली ही हकालपट्टी झाली, आपल्याला याची कुणकुण लागलेली होती, पक्षातील काही नेत्यांकडून तसे संकेत आपल्याला मिळत होते? नाही, अशी कुठली कुणकुण लागलेली नव्हती। मी पक्षामध्ये जे झालेले बदल आहे त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली होती, कालच नाराजी व्यक्त केली। हो, आणि जर नाराजी व्यक्त करणं जर हा गुन्हा असेल हो, तर ते पक्षप्रमुखांनी ठरवायचं ते। आपण या संदर्भात पक्षप्रमुखांची भेट घेणार आहात, आपली बाजू मांडणार आहात? नाही, संधी दिली असती तर भेटलो असतो, परंतु हकालपट्टी झाल्यानंतर आता काही प्रश्न उरलेला नाही भेटायचा। पक्षातील अनेक जण नाराज आहेत असंही कळतंय। आपण देखील काल अशा प्रकारचं विधान केलेलं होतं। कोण नाराज आहे? जाहीरपणे मत व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर मी ते केलेलं आहे, मत व्यक्त केलेलं आहे निश्चितपणे। नाही, आपणच नाराज आहात की इतरही काही नेते नाराज आहेत? याविषयी आपण काय सांगू? इतरही नाराज होते आणि ते वेळोवेळी मी संघटनेमध्ये चर्चा केलेली होती आणि ते राऊत साहेबांच्या कानावरही टाकलेली होती। हो, परंतु आता अचानक निर्णय झाला तर ठीक आहे ना, पक्षाचा निर्णय पक्षाने घेतला। नाही, यावेळी जे नाराज नेते होते असं तुम्ही म्हणताय, ते कोण होते? आपल्या व्यतिरिक्त कोण? नाव मी कशाला एक्सपोज करत बसू? त्यांना परत त्यांच्यावरती काय त्यांच्यावरती कशाला मी हे करत बसू? त्याच्यावर माझं संभाषण करणं मी कसं आहे करत संभाषण? ही जी हकालपट्टीची प्रक्रिया झालेली आहे ही लोकशाही प्रक्रियेला किंवा ज्या प्रकारे हा निर्णय घेतला ती सगळी प्रोसेस फॉलो झाली असं तुम्हाला वाटतंय की हा नाही? एकतर्फी झालेला निर्णय आहे। बरं, एकतर्फी झालेला निर्णय आहे। जे आक्षेप तुमच्यावर घेतले जात आहेत, अगदी व्हिडिओ क्लिप असेल किंवा तुमच्यावरचे आरोप असतील, अनेक दिवसांपासून हे होत आहे, या आधी सुद्धा पक्ष ही कारवाई करू शकला असता, आत्ताच ती का केली जाते असं तुम्हाला वाटतं? न्यायालय सुद्धा दोघं बाजू ऐकून निर्णय देते, एकतर्फी एक बाजू ऐकून निर्णय देते, ही एकतर्फी झालेली कारवाई। काल आपली जी फडणवीसांसोबत भेट झाली, मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली, त्यावेळी आपली नेमकी काय चर्चा झाली आणि या सगळ्या कारवाईचा अंदाज तेव्हाच तुम्हाला आला होता? मुख्यमंत्र्यांना भेटलो ते महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर भेटलो आणि ते प्रश्न निश्चितपणाने त्या ठिकाणी मांडले गेलेत आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय व्हावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो। याच्यात आपल्याला आता इतर कुठल्या पक्षाकडून काही ऑफर वगैरे देण्यात आलेली आहे? तशी काही प्राथमिक बोलणी आपली झालेली आहे? कुठल्या पक्षात मी फॅमिली प्रोग्राम मध्ये आहे, दौऱ्यावर आहे, मी बाहेर आउट ऑफ नाशिक आहे, आल्यावर बघूया। ठीक आहे। शेवटचा प्रश्न बडगुजरजी, ही जी पक्षाकडून कारवाई करण्यात आलेली आहे बोलत आहात त्यांनी आपला कॉल, ठीक आहे, बडगुजर यांचा संपर्क तुटलेला आहे सध्या, मात्र ही एकतर्फी कारवाई आहे अशी प्रतिक्रिया बडगुजर यांनी दिलेली आहे। इतरही अनेक नेते नाराज आहेत, मात्र त्यांची नावं सांगून मी त्यांना अडचणीत आणू शकत नाही असं विधान देखील त्यांनी केलेलं आहे। माझी कोणतीही चर्चा झाली नाही ठाकरेंच्या स्वतः पक्षप्रमुख किंवा इतर कुठल्याही नेत्यांबरोबर, कुठलीही चर्चा न होता हा निर्णय घेण्यात आला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली।